रामकृष्ण हरी. माझं नाव दुर्गा देवी राधाकृष्ण दुसाद. पहिल्यांदा स्वतःची सायकल म्हणजे तुम्हाला कोणी गिफ्ट दिली किंवा तुम्ही घेतली असं कधी घडलं? पुण्याला सुरुवातीला मी पहिली माझी मोठी राईड म्हणजे पुणे ते आळंदी. मुलाचं लग्न झालं नाही व्हायचंय. अच्छा, मग सुनबाई आली उद्या आणि म्हणाली तर सासूबाई थांबवा आता सायकल तर मी नाही ऐकणार. पण तुम्ही लाडाने त्यांना नाव काय ठेवलं रिक्षावाल्यांना? मादेले बोकड. मला असं वाटत होतं की आपण एखादं हेल्मेट घ्यावं, पण मी घेऊ शकले नाही. अच्छा, मला कधी घरून विरोध झालाय का किंवा तुमच्या नातेवाईकांकडनं विरोध झालाय का की सायकल चालवता 70 आली आता अजूनही सायकल चालवताय? भीती नाही वाटली, पण ऍक्सिडेंट झाला. माझी चूक नसताना ऍक्सिडेंट झाला. माझ्या मुलाला घेऊन चालले होते शाळेत पोहोचवायला त्याला, त्याच लाल सायकलवर. कारण आम्हाला वळायचं असतं ना, म्हणून असा हात केलं की मग त्यांना समजतं आणि पुढे जाऊन मग ते रिक्षावाले हसतात. मला तर वाटतं सुनबाई पण तुम्ही सायकलवाली जाणार वाटतं बहुतेक. आम्ही सायकल प्रेमी. नमस्कार, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकलवारी या इंटरव्ह्यू सिरीज मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत. खरं तर हा उपक्रम नवीन आहे आणि आपण सगळे जो कोणी हा व्हिडिओ पाहताय, मला असं वाटतं की हा या सिरीज मधला पहिला एपिसोड आपण अपलोड करतोय आणि आपल्या या पॉडकास्टचं किंवा ह्या सिरीजचं उद्दिष्टच आहे की सायकल भोवती फिरणारं जग. मला असं वाटतं की काही जण खूप पैसे आले म्हणून सायकल घेतात, तर काही जण खूप पैसे नसतात म्हणून सायकल चालवतात. या दोन्ही माणसांना जोडणारा हा दुवा आहे. आणि का म्हणून सायकल चालवायची, मग सायकल चालवता फिट राहता येतं का, आणि सायकल चालवता आले म्हणजे काही हिट होता येतं का, हे सगळं ह्या पूर्ण सिरीज मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. अगदी लांब पल्ल्याच्या सायकल चालवायची असेल तर कसं जायचं, किंवा मग अगदी एंटरटेनमेंट म्हणून नव्यानं सायकल शिकायचे तर मग काय करायचं, सायकल कोणती घ्यायची बरं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुढच्या सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर आज हा पहिला एपिसोड आणि आपल्यासोबत असे अनेक व्यक्तिमत्व ह्या पुढच्या प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्याला भेटायला येणार आहेत. तर पुढचे एपिसोड आणि हा इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधीच सांगतोय, अजूनही जर तुम्ही हे सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा. मग आपण या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. आज आपल्याकडे या पॉडकास्ट मध्ये आलेल्या आहेत अतिशय ठाण्यातल्या सगळ्यांच्या लाडक्या दुर्गा मावशी. आपलं खूप खूप स्वागत. मला वाटतं तुम्ही बघून तुम्हाला कळलं असेलच की किती तरुण आहेत त्या म्हणून. तर पुढे खूप गप्पा मारणार दुर्गा मावशी आपल्याबरोबर आणि आपला हा सगळा एकंदर प्रवास आणि तुमची सायकलची आवड हे सगळ्यात आपण डिस्कस करणार आहोत. त्याआधी मला तुम्हाला विचारायचं, आपलं पूर्ण नाव आपल्या प्रेक्षकांना सांगा. रामकृष्ण हरी. माझं नाव दुर्गा देवी राधाकृष्ण दुसाद. अच्छा, आणि आपण राहायला कुठे आहात? मी राहायला ठाण्यात आहे, सध्या ठाण्यात आहे. अच्छा, मग आपला जन्म कुठला? माझा जन्म पुण्यात सोनाली हॉस्पिटल जवळ झाला. अच्छा, आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मला माहिती की तो प्रश्न तुम्हालाही पडलाय, आपलं वय काय? माझं वय सध्या 70 आहे. 70 वय? हो. आणि तुम्ही अजूनही सायकल चालवता? म्हणजे ज्या आपल्या संस्थेचा हा लोगन आहे की हिट राहा फिट राहा, हे तुम्हाला एकदम पटलेलं आहे म्हणजे. आणि मला वाटतं तुम्ही ते प्रमोट करताय, तुम्ही लोकांना सांगताय की सायकल चालवा म्हणजे तुम्ही पण फिट राहा. हो सांगते. मग मला सांगा की सायकल म्हणजे सायकलवर प्रेम कधी जडलं? मला असं वाटतं की पहिल्यांदा सायकल कधी शिकलात किंवा कसं कुठे प्रवास सुरू झाला नेमका? मी लहानपणी माझी आई दुपारची झोपायची पुण्यात. ती झोपली तेव्हा मी 4थीला होते. तर माझी आई झोपली की गपचूप मी सायकल घ्यायची. आणि आमच्याकडे एक राधा शेठ म्हणून एक सायकलचं दुकान होतं. त्या 5 पैसे दिले तर अर्धा तास चालवायला मिळायची. तर तेव्हा मी ती घ्यायची गपचूप आणि दुपारी 3 ते 4 सायकल चालवायची. मी स्वतः एकटीच चालवायला शिकले. तुम्ही शिकला चालवायला? मला नाही शिकवलं, मी स्वतः शिकले. त्याच्यानंतर एक शिंपीचा मुलगा म्हणायचा, ताई मी तुला धरतो, तू चालव. मी म्हणलं नको रे, माझं मी शिकेल. असं म्हणून मी सायकल शिकले. वा, क्या बात आहे. मग सायकल चालवताना पडलात झडलात पण सायकल पडलं नाही, असं खरचटलं पायाला वगैरे. ताई आंघोळ करायचा रोज सकाळी घालायची, तर आंघोळ करताना ती बघायची, तर मला म्हणायची कुठे गेली होती, कशी पडली तू, असं आई मला म्हणायची. पण मी काही बोलत नव्हते, आम्ही आईला घाबरत होतो ना. अच्छा, पण मग तेव्हा घरी कळलं असतं तर? नाही कळलं शेवटपर्यंत, अजूनपर्यंत मी सांगितलं तेव्हा कळलं, आता अजून माहितीच नव्हतं. अच्छा, मग तेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकले? हो. मग पहिल्यांदा स्वतःची सायकल म्हणजे तुम्हाला कोणी गिफ्ट दिली किंवा तुम्ही घेतली असं कधी घडलं? असं काही माझे मिळून एसीपी होते, त्यांनी मला पहिली सायकल हिरो घेऊन दिली नवीन. अच्छा. त्या सायकल मी अर्धा दिवस प्रवास केला
आपल्या वडिलांच्या भीतीने इकडे तिकडे चालवायची. तर सगळ्या लोकांनी सांगितलं त्या सायकलची आवड आहे तर चालू जाईल. काय झालं, म्हणजे कोणाला बाबांना सांगितलं? माझ्या पण बाबांना. बाबांना विरोध होता, म्हणजे नाही आवडायचं, भीतीने ते चालू देत नव्हते की कुठे पडेल वगैरे, तिला लागेल. कारण एवढंसं खर्चट तरी माझ्या वडिलांना दुःख व्हायचं माझ्या, बरोबर, म्हणून दुसरं काय नाही. मग तुम्ही एकट्याच वडिलांना? हो, माझी अजून एक बहीण होती, भाऊ होता एक. अच्छा, ओके. मग तुम्हाला असं वाटलं नाही बहिणीला किंवा भावाला सायकल शिकवावी? पण बहीण माझी मी जन्माच्या आधीच गेली ना ती. ओके, अच्छा. त्याच्यानंतर माझा जन्म मोठी झाला. बहीण होती. तिचं दमयंती नाव होतं, माझं नाव माझ्या आजीने दुर्गा ठेवलं. वा, दवरून. म्हणजे त्यांना आधीच कळलं होतं आजीला ही दुर्गा आपली दमयंती असेल म्हणून दुर्गा बोलले. अच्छा अच्छा. मग मला वाटतं तुमच्या मेवण्याने तुम्हाला सायकल घेऊन दिली. मग ती सायकल किती वर्ष तुम्ही ती सायकल चालवली? नाही, ती 8 दिवस वापरली, ती चोरीला गेली, गल्लीत चोरीला गेली? हो. आणि त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला एक लाल सायकल नवीन दिली, ती 40 वर्ष मी वापरली. क्या बात आहे. आता 3 वर्ष चोरीला गेली तेव्हा रडायला आलं का? दुःख झालं थोडं, कारण आयुष्यात आपल्याला पहिली वेळ आपल्या मेवण्यानी न मागता आपल्याला त्यांनी दिली. ठीक आहे. आणि मग नंतर तुमच्या मैत्रिणी तुम्हाला सायकल घेऊन दिली? मैत्रिणीने. हो. कोण मैत्री म्हणजे कोणती, कसं काय, शाळेतली की कसं काय? मैत्रीण नाही, मी लहानपणी ना असं एक ऑफिस होतं आमच्या तिकडे, ऑफिसमध्ये तिच्याकडे गप्पा मला दुपारची जायची आणि तिला मदत पण करायची कामाला. तर त्याने म्हणलं का तुम्हाला सायकल येते का चालवायला? म्हणलं हो. तर माझी एक सायकल घेऊन येतो माझ्या घरून. अच्छा. मग ते मी गावात गेले आणि त्यांच्याकडे सायकल घेतली आणि दिली मग चालवायला. मग ती सायकल तुमच्याकडे, मग ती सायकल किती वर्ष चालवली तुम्ही म्हणाला? ती 40 वर्ष चालवली. 40 वर्ष. आता 3 वर्ष झाली ती सायकलीला हे केलं. माझ्या नंदेनी मला त्यांनी स्वतः नवीन सायकल घेतली. 3 वर्ष झाली ती, आता जी चालवते ती मी. वा. मग सायकलवरनं नेमका प्रवास म्हणजे आजपर्यंत कुठे लांब सायकल, कुठे कुठे लांबपर्यंत गेलं? म्हणजे आता तुम्ही ठाण्यात राहिलात पण नाही, पुण्याला सुरुवातीला मी पहिली माझी मोठी राईड म्हणजे पुणे ते आळंदी, ज्ञानेश्वर माऊलीच्या दारात तिथपर्यंत सायकल नेलेली. क्या बात. किती दिवस लागले तर तुम्हाला? दिवस नाही, मला 3 तास 4 तास लागले. 3 तासात तुम्ही पुण्यावरून आळंदीला पोहोचला? तसं 2 तासात पोहोचते. पहिल्यांदा 3 तासात पोहोचते, त्याच्यानंतर 2 तासात. तेव्हा तरुण होते ना मी. बरोबर बरोबर. नाही, अजून पण काही फरक पडलेला नाही तसा. ठीक आहे, पण आळंदीला तुम्ही 3 तासामध्ये पोहोचले. मग आता मला असं वाटतं की तुम्ही आता वारकरी संप्रदायामध्ये आहात, बरेच वर्ष तुम्ही वारकरी संप्रदाय करताय. मग असं कधी वाटतं की आता पंढरपूरला जायचं सायकलवरनं ठाण्यावर? हो, आता 8 दिवसापूर्वीच मला एकदम असं आले की आपण सायकलवर जाऊया पंढरपूरला. कोण म्हणलं आमच्यावर साईबाबालाच मी चला सायकल घेऊन. हो येते, केव्हा सांगा मला, असे बोलले त्यांनी. अच्छा, पण तयारी अजून पूर्ण आहे? हो. मग आता तुम्ही ठाण्यामध्ये राहता, आता घरी कोण आहे तुमच्या? माझ्या घरी मी आणि माझा मुलगा. अच्छा, ओके. तो काय करतो आता? तो आता सर्व्हिसला आहे. ओके. मग त्याला असं कुठेतरी वाटतं की आता आईने सायकल नाही चालवायला पाहिजे, आता आईने थांबावं? तो मागे बोलत, आता दुर्गा बस झाला. दुर्गा म्हणतो कधी असं, बस करा तुमची आता सायकल. अरे माझ्यात हिंमत आहे, शेवटच्या श्वासापर्यंत माझी हिंमत आहे की मला चालवायची सायकल. माझी सायकल माझी ही आवडीची आहे, मला फार आवडते. मुलाचं लग्न झालं नाही, व्हायचंय. अच्छा, मग सूनबाई आली उद्या आणि म्हणाली तर सासूबाई थांबवा आता सायकल, तर मी नाही ऐकणार. मग मला तर वाटतं सूनबाई पण तुम्ही सायकलवाली जाणार वाटतं बहुतेक. पण चांगलं आहे, म्हणजे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सायकल चालवणार आहात. आणि मला असं वाटतं की आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या ह्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्यासारखी व्यक्ती इथे आली, हीच खूप मोठी गोष्ट आहे की सायकलच प्राण आहे जवळपास, असं तुम्ही म्हणताय. मला जाणून घ्यायचं की कधी आतापर्यंत तुम्ही म्हणजे लहानपणी सायकल चालवली तर पुण्यामध्ये वगैरे असं कधी झाले का, कधी चुकून पडलाय किंवा ऍक्सिडेंट झाले असं, आणि मग भीती वाटली की अरे काय करते मी सायकल, असं कधी झालंय का आतापर्यंत? भीती नाही वाटली, पण ऍक्सिडेंट झाला. माझी चूक नसताना ऍक्सिडेंट झाला. माझ्या मुलाला घेऊन चालले होते शाळेत पोहोचवायला, त्याला त्याच लाल सायकलवर, हिरो सायकल. त्याच सायकल त्याला घेऊन चालले होते. तेव्हा मी त्याला अगोदरच सांगितलं होतं, बघ बाळा, कधी असं आपल्याला वाटलं काहीतरी पाठीमुळे आपल्याला सायकलीचा धक्का लागतोय तर काय करायचं, पाठीमागच्या तू हाऊच उतरून जायचं, म्हणजे तुला काय होणार आहे. माझं काय झालं तर काय हरकत नाही, पण तू तसं उतरायचं बघ. तर त्यांनी तसंच केलं. आणि त्या पाठीमागून माझ्या मोटरसायकल घेऊन एक म्हातारा वयस्कर इतका फास्ट सायकल चालवत होता की, आणि मी माझ्या साईडने चालवते, तर त्याचा धक्का लागला बस. बाकी मला लागलं काय नाही, मुलाला पण काही झालं नाही. आणि तसंच करून मी त्यावेळेस मी एका ठिकाणी स्वयंपाकालाच कामाला जाते, दाभोळकर यांच्या घरी. तर तसंच मी त्या सायकलवर उशीर होईल म्हणून 2:15 वाजता त्यांच्याकडे स्वयंपाकाला त्याच सायकलवर गेले. मग त्यामुळे का हो तुम्हाला दुर्गा का उशीर झाला? तर मी म्हणलं माझं असं घाबरलेच होते मी, पहिला ऍक्सिडेंट घाबरले. बरोबर आहे. हा,
तर मग त्या काही नाही बोलल्या मला. आणि असं परत कधी झालं नाही नाही. शेवटचं परत आपल्या ठाण्यातच झालं. अच्छा, ठाण्यात झालं. हा, तेव्हा काय झालं? तेव्हा म्हणजे मी सायकलवरून वारकरी भवनवरून येत होते. अच्छा. तर तेव्हा त्या माणसाने कार उभी होती. तर त्यांनी दार उघडताना दोन्ही बाजूला बघितलं पाहिजे, त्यांनी बघितलं नाही. आणि मी तिथून यायला आणि त्याचं दार उघडायला एकच झालं. उघडल्यावर त्यांनी काय केलं, मी एकदम अशी फेकली गेले आणि पुढे फेकली अशी गेले की बस उभी होती, त्या बसच्या खाली माझं मुंडकं गेलं होतं. आणि सायकल साईडला होती. एक दारुडा उभा होता, तो म्हणाला की मी त्या सायकल घेऊन त्यांनी ओढली आणि मला बाहेर काढली. आणि काही दिवसानंतर तो भेटल्यावरती त्याने मला सांगतो, बघा सगळे म्हणजे दारुडे आहे म्हणून बोलतो ना, बघा दारुड्याने तुम्हाला वाचवलं का नाही, असं त्यांनी मला सांगितलं. असे ते. पण मी काय केलं मग त्यावेळेस झालं, मी पण सायकलला फेकली. पहिले तर कारवाल्याला पकडलं. म्हणले बा माझा मुलगा, मला माझ्या मुलाला मोठं करायचं आहे, माझं तू पहिले दवाखान्यात घेऊन चल ना, तेव्हा तुझी काढते म्हणलं मी. म्हणून त्यांनी मला पहिले मुळे मग त्यांनी मला मुलींच्या डॉक्टरकडे नेलं. तो म्हणलं ही केस आम्ही घेतो, तुम्हाला सिव्हिल जायला लागेल. तर मग तो त्याने मला लागलं नव्हतं जास्त ना? नाही छातीला लागला होता. आता छातीला लागलं म्हणजे मला भीती वाटते त्यावेळेस. पण सायकल सोडली नाही सोडली. मग आता तुमची दिनचर्या काय, म्हणजे आता तुम्ही सायकल कसं काय, म्हणजे रोजच्या आता तुम्ही सध्या काय काम करता, म्हणजे कसं? मी सकाळी बघा 4-4:30ला उठते. काकड्याला पहिले जावं लागतं, कधी कधी कोळशेत, कासारवळली किंवा बालकुमला अशा ठिकाणी लांब लांब जावं लागतं. ते सगळं घरचं करून मुलाचा डब्बा करून किंवा रात्री ती झोपायला पण जाते. तर मग 4:30 वाजता सायकल काढते. तर मी आता तुम्हाला सांगितलं नावं, त्या ठिकाणी काकड्याला पोचते. मग तिकडचा काकडा 7-7:30ला संपला की तिथून परत सायकल घेऊन येते आणि मग माझ्या ह्याला नाश्ता वगैरे करते घरी. आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाच्या कामाला परत जाते. तेव्हा माझी 10 कामं होती. सायकलवरून तुम्ही स्वयंपाकासाठी फिरता आणि घरी संध्याकाळी? हो. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी नाही, दुपारी 1 पर्यंत घरी. मग घरी आलो होते, घरचं सगळे काम वगैरे करणार. मग संध्याकाळी मुलाचा परत डबा वगैरे करणार. मग संध्याकाळी परत आपले वारकरी संस्थेत जाणार. पण त्याच्या आधी ज्ञानेश्वरी वाचणार थोडीशी घरी. हा, म्हणजे 4 तो वाचतात. त्याच्यानंतर मग मी ज्ञानदेव सेवा मंडळ आहे ना, तिथं जात होते. तिथं हरिपाठाला जाते. ते 8-8:30 पर्यंत. हा माझा लहानपणापासूनचा क्रम आहे की 5 वाजले की 5च्या नंतर मी सगळ्याला माहिती ही देवळात जाऊन आरतीला जाते. मग असं कधी झालं की तुम्ही सायकलवरनं चाललाय आणि तुम्ही हरिपाठ म्हणताय, का तुमचा एखादा आवडता अभंग कोणता असा की सायकलवर म्हणताना तुम्हाला आवडतो, की मी हा अभंग सायकलवर म्हणते, असा एखादा आहे का? मी एक हरिपाठ म्हणते आणि माझा आवडता अभंग म्हणजे हे जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावी समाधान. हा माझा आवडीचा अभंग आहे. अच्छा. आणि मग आपलं म्हणत मग ते असं सायकलीवर असं करत जायचं हाताने. आणि आता सुद्धा आणि असं गाणं म्हणत मी सायकलवर जाते. असं काही म्युझिक वाजत असं करून जाते. आणि समोरचा माणूस बाजूने जाणार म्हणाल, अरे वा काय अजिबात एकदम मजा करतात बोलतात ना काय कोणी असं करतं, कोणी मला असं उतरून म्हणतं की थांब आम्हाला तुमच्यावर फोटो काढायचा. म्हणून काय लोकांनी माझ्यावर फोटो काढले. मुली सुद्धा हे करतात, मावशी थांब आम्ही तुमच्या मागे बसतो, तुम्ही चालवता असं दाखवा. त्या लोकांनी माझे फोटो काढले सर्व्हिस रोडला. अच्छा. मला असं वाटतं की आता ही जी नवीन मुलं तरुणी आहेत, तरुण मुलं आहेत, सगळ्यांनाच म्हणजे मला असं वाटतं, तुम्हाला काय असं वाटतं की सायकल चालवायला पाहिजे का? आणि चालवायला पाहिजे. मी उलट आमच्या इकडच्या मुलांना सुद्धा आता आई असं ना सायकलची, तर त्यांना घेऊन येणार चालायला चला म्हणून. आणि मला म्हणतात शिकवा सायकल. असं रस्त्यावर चालता मुली म्हणतात, हो ताई आम्हाला शिकवाल का सायकल? हो शिकवायला म्हंटल मी. असं सगळ्यांना म्हणते मी. अजून तर कोणी आलं नाही. फक्त एकदा एका बाईला, मी गुजराती बाईला सायकल दिली, तिने चालवायला माझी ही. रिक्षावाल्यांचे ते म्हणजे कसं वळवायच्या टायमाला स्वतःच जर हे असेल स्वार्थ तर बरोबर हॉर्न वाजवतात. आणि टर्निंगच्या टायमाला ना हॉर्न वाजवत नाही. कारण आपल्याला कसं कळणार की ते सरळ चालले का वळतायत? मग त्यावेळेस भीती असते ना ऍक्सिडेंटची. म्हणजे आपण बोलावं तर ते हसतात. नाही मी काही दिवस काय करायची, माझ्या गाडीवर दगड छोटे छोटे ठेवले, दिसलं की त्याला मारायचं. काय बोलत म्हणत चल मी येते चौकीमध्ये, काय होईल ते बघता येईल मी. पण तुम्ही लाडाने त्यांना नाव काय ठेवलं रिक्षावाल्यांना? मादेले बोकड. अजूनही बोलते मी, ते लोक हसतात. अच्छा.
अहो नाही बरोबर, ते कसे वेळे वाकडे चालवतात माहितीये, बरोबर म्हाताऱ्या लोकांना ठोकून जातात ते, मग त्यांच्या बिचाऱ्यांचा जीव नाहीये का? बरोबर बरोबर. मग त्या रिक्षावाल्यांना आधी या पोलिसांनी सरळ केलं पाहिजे. बरोबर. पण तुम्हाला पोलिसांचा पण खूप सपोर्ट आहे मी ऐकलं. आहे ना, सगळे पोलीसवाले पण हो ओळखतात. हो हा, अच्छा. सगळं कसं काय ओळखतात. म्हणजे काय? म्हणजे तर मला कधी आता रस्ता क्रॉस करायचा असेल ना, हा. हा मावशी थांबा, आणि ते सगळ्याला थांबवतात वाहणाऱ्यांना. हा जावा मावशी आता तुम्ही एकदम व्यवस्थित मस्त सायकल चालू जा बरं का, रामकृष्ण हरी असं बोलतात ते. काय बात. चांगलं. मला असं वाटतं की मावशी म्हणजे आता सायकलिंग हे खूप मोठं फॅड आहे. म्हणजे आता बरेच लोक खूप महागातल्या सायकल हो वापरतात. हो सायकलसाठी तसे अहो, कपडे असतात वेगळे वेगळे आहे ना, बरोबर. तर मग तुम्हाला काय वाटतं, साडीमध्ये सायकल चालवलं तुम्हाला मजा वाटते की कसं, की मला ड्रेस? कसं पण आता मला कीर्तन भजनाला जावं लागतं ना, तेव्हा मी ड्रेस अजिबात घालत नाही. ती त्या ठिकाणी हा ड्रेसच असतो वारकऱ्यांचा, की साडी घेऊन जावं. त्यामुळे साडी तिकडे घालते आणि इतर वेळी ड्रेस असतो. हा, म्हणजे इंस्टाग्रामवर हल्ली मस्करीमध्ये हल्ली काही मुली किंवा बायका रील बनवतात की साडी नेसून ऑनलाईन तिकीट कसं काढायचं, आणि हसण्यावरी पण नेलेत. पण मला असं वाटतं की खरंच साडी घालून नेसून सायकल कशी चालवायची ते मला असं वाटतं की दुर्गा मावशींकडनं शिकायला पाहिजे. व्यवस्थित चालवते. हा ना. मी तेच म्हणतो की माझा प्रश्न हा आहे की मग आता ज्या लोकांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत की ज्या सेफ्टीसाठी मग हेल्मेट असतं बऱ्याच वेळा, तसं त्या गोष्टींचा तरी मी कधी विचार केलाय की सायकल चालवताना हल्ली बऱ्याच ठिकाणी मी सायकल्सवर बघितलेत जे हेल्मेट घालतात किंवा मग त्यांच्या सायकलला लाईट असतात मागे, कारण ते सायकल चालवतात म्हणून दिसतं. मग ह्याचा कधी तुम्ही विचार केला का, किंवा तुमच्या मुलांनी कधी याचा विचार केला की आईला एखादं हेल्मेट आपण घेऊन देऊया, असं कधी तुम्हाला वाटलं? आईने विचार केला, मला असं वाटत होतं की आपण एखादं हेल्मेट घ्यावं, बरोबर. पण मी घेऊ शकले नाही. अच्छा. तर मग नाही घेऊ शकले मी. आपण घ्याल लवकरच मला असं वाटतं. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आज इतकी सगळी आता जे कोणी व्हिडिओ पाहत आहे, म्हणजे मला असं वाटतं की वयाच्या 40शीलाच कंबरदुखी सुरू होते आणि ह्या वयामध्ये तर गुडघेदुखीने सगळेजण हैराण होतात. अशा वेळेला तुम्ही या 70मध्ये सायकल चालवताय, मग तुम्ही काही वेगळा व्यायाम किंवा आणखीन असं वेगळं काही कधी केलंय का, किंवा कधी लांब पल्ल्या सायकल चालवून त्यामुळे तुम्हाला त्रास झालाय, असं कधी काही झालंय का? एक दम लागला नाही, एक त्रास झाला नाही. अजूनही उंचवटाला गेलं तर थोडस मी उतरते. तो शहाणपण आपला केलेला बरोबर नाही, म्हणजे उतरते थोडस उंचवटा गेला की मग परत बसते. मला त्रास वगैरे काही झाला नाही, शरीराला त्रास नाही, काय नाही, ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, काहीच नाही अजूनपर्यंत. माऊलींना नमस्कार करतो, प्रार्थना करतो की त्रास अजून होऊन देऊ नको असाच, आणि अजून असे कायम पुढचे अगदी छान सायकल चालवा मस्त, आणि पंढरपूरला वारी करून या असं जरूर आहे की नाही. म्हणजे मला आता असं विचारायचं तुम्हाला की तुम्ही रिक्षावाल्यांचा मगाशी उल्लेख केला, तर मग तुम्ही रोडवरनं सायकल चालवता, तर सायकल चालवताना पण बरेच लोक हात वापरतात, काही खुणा वापरतात, तर तुम्ही असं काही वापरता का म्हणजे सायकल चालवताना? मी काय करते, पूर्वी ना असा सरळ हात दाखवला तर रिक्षावाल्याने कळत नव्हतं, ते माझ्या हाताला हे करून म्हणजे धक्का नव्हते म्हणत, असं हाताला पाहून असे जायचे. मला भीती वाटायची आपल्याला कधी लागलं तर, म्हणून मी त्याच्यानंतर असा हात करायला लागले सगळ्याला वळवताना, कारण आम्हाला वळायचं असतं ना, म्हणून असा हात केला की मग त्यांना समजतं, आणि पुढे जाऊन मग ते रिक्षावाले हसतात. मी म्हणजे तुम्हाला असा हात समजत नाही म्हणून मला असं करावं लागतं, असं त्यांना जोरात बोलते. काय बोलत आहे, मराठीला वगैरे बोलत असं वाटतं काय? नाही तसं काही नाही. मी त्यांना म्हणजे तुम्हाला अशी भाषा समजत नाही माझी, तर मी असं करते, म्हणजे तुम्ही थांबू शकत ना मला, जायला रस्ता तुम्ही देऊ शकता असं बोलते. मला असं वाटतं की बरेच ठाण्यात तर खूप बायका पण रिक्षा चालवतात, मला असं वाटतं. तेव्हा त्यांना तुम्हाला बघून आणि तुम्ही त्यांना बघून वाटत असेल ना की अरे बापरे, ते काही विचारूच नका. ते ना त्यामध्ये काय मावशी वा काय सायकल चालवता तुम्ही, चालवा, आणि मला ते चांगल्यापैकी रस्ता देतात जायला. आपल्या बायका बोलतात मला, आम्हाला तरी शिकवलं, तुम्ही एवढी रिक्षा चालवता काय तुम्हाला सायकल शिकवायची. आता तुम्ही दिवसभर एवढ्या घरी तुम्ही फिरता, तुम्ही स्वयंपाकाची कामं करता, पण तुम्ही सगळीकडे सायकल घेऊन फिरता एवढ्या ठिकाणी, प्रत्येक घरी सायकल घेऊन फिरता तुम्ही. अच्छा, मग त्या लोकांनाही माहिती की तुम्ही सायकलवर? हो, त्यांना पण माहिती आहे. त्यांना तर आनंद होतो की वा काय सायकल चालवतात म्हणे. अच्छा, माझ्या सगळीकडे ते लाड करतात. जिथे मी स्वयंपाक करण्यात सगळ्यांची मी घरच्या सारखी झालेली. वा, मला परक ते समजतच नाही. छान. नाही, तुमचा स्वभाव तसा आहे. तिथं आता एवढ्या वेळेत गप्पा मारलं तर ते तर कळतच आहे. त्यांनी गोष्ट सांगितली की माझ्याकडे हेल्मेट नाहीये, तर आज इथे आम्हाला दुर्गा मावशींना एक छोटस हेल्मेट गिफ्ट करायचंय, आणि मी संस्थेच्या संस्थापिका आणि संस्थेच्या सगळ्या मेंबरकडनं हे एक हेल्मेट आम्ही मावशींना गिफ्ट करतो. मावशी, तुमच्यासाठी हेल्मेट गिफ्ट. मला असं घालून दाखवा कसं घालायचं ते. हे बघा, हे घ्या.
कसं वाटतंय? आपलं संरक्षण होतं ना. बरोबर. मला कल्पना आहे आज जो काही इंटरव्ह्यू इकडे झालाय आणि दुर्गा मावशींनी जे जे काही किस्से आणि जो काही त्यांचा सायकलवरचा सगळा प्रवास सांगितलाय तो खरंच अमेझिंग आहे आणि हा प्रवास तुम्हाला सगळ्यांना मोटिवेट नक्कीच करणार आहे. तरुण असो किंवा अगदी वयोवृद्ध, तुम्हाला सगळ्यांना सायकल चालवण्यासाठी आता कोणतंही कारण जर हवं असेल तर मला असं वाटतं की दुर्गा मावशी ह्या एकमेव व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्याकडे बघून तुम्ही मोटिवेट होऊ शकता. अशा छान एंड नंतर मला असं वाटतं की आता आपण आजच्या एपिसोडचा आपण एंड करूया आणि पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये भेटूया नवीन व्यक्तिमत्वासह. आणि ऑफकोर्स तोपर्यंत फिट राहा आणि हिट राहा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकलवारी या वेब सिरीजमध्ये आपण पाहत होतात दुर्गा मावशी यांना आणि पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत यातलं जर काही दुर्गा मावशींना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला जे काही मत व्यक्त करायचे तर ह्या चॅनलच्या या यूट्यूबच्या एपिसोडच्या खाली कमेंट्समध्ये आपलं मत व्यक्त करायला नक्की विसरू नका. तोपर्यंत वाट बघा पुढच्या एपिसोडची. नक्कीच भेटूया. धन्यवाद.